नमस्कार, मी स्नेहल. पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत. काल मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या दुर्घटनेमुळे राज्यात हळहळ व्यक्त केली जाते. त्याचे पडसाद नागपूरमध्येही उमटलेत. मुंबईमध्ये होर्डिंग पडून झालेल्या अपघातानंतर नागपुरातील माजी नगरसेवक पिंटू झलके यांनी नागपूर महापालिका आयुक्तांना एक निवेदन दिले, ज्यात नागपुरातील सगळ्या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली. नागपुरात सुद्धा मोठ्या प्रमाणात वैध आणि अवैध होर्डिंग लावले आहेत. काही अतिशय जुने झाले असून त्यांचं मेंटेनन्स करण्यात येत नाही. त्यामुळे अशा होर्डिंगची तपासणी करत त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करावे अशी मागणी करण्यात आली आहे. अवैध होर्डिंग्सबद्दल आपण महानगरपालिकेचे आयुक्तांना निवेदन दिलं आहे. काय निवेदन देण्यात आलं आहे आणि काय आपल्या मागणी आहे? नागपूर महानगरपालिकेत आज माननीय आयुक्तांना आम्ही सर्व नगरसेवक भेटलो आणि काल जी मुंबईत दुर्दैवी घटना घडली, होर्डिंग पडून जी काही दुर्दैवी घटना घडली त्यात काही लोकांचा मृत्यू झाला, काही लोक जखमी झाले. अशा प्रकारची घटना नागपुरात घडू नये या दृष्टीने नागपूर शहरातले जे काही होर्डिंग्स आहे ते वैध असो अवैध असो सर्व होर्डिंग्सची सखोल चौकशी केली पाहिजे. त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं पाहिजे. त्याची जी काही व्याप्ती आहे त्या दृष्टीने त्याची तपासणी केली पाहिजे. कारण अनेक असे होर्डिंग्स आहे जे जंग खाल्लेले आहे, त्याचं स्ट्रक्चर पूर्णपणे खराब झालेलं आहे आणि स्ट्रक्चरली ते स्टॅबिलिटी नसताना आज ते होर्डिंग उभे आहे. अशा स्थितीमध्ये उद्या एखादी जर मोठी घटना घडली तर त्याच्यासाठी सर्वस्वी जबाबदार हे नागपूर महानगरपालिका प्रशासन राहील. त्यामुळे अशी घटना घडू नये याकरिता संपूर्ण जेवढे काही होर्डिंग्स आहे त्या सर्व होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं, त्याची तपासणी करावी. ज्या काही मंजुरी दिलेल्या आहे त्याच्यात अनेक ठिकाणी असं आढळून आलेलं आहे का 20x20ची होर्डिंगची मंजुरी आहे, प्रत्यक्षात मात्र होर्डिंग 30x30चं लागलं आहे. त्याच्यामुळे स्ट्रक्चर ते योग्य आहे की नाही, तिथे रोड साईडला जे असलेले विजेचे तार आहे त्याच्यापासून जी काही नियमानुसार असलेली मार्जिन आहे ती सोडली की नाही, या अशा अनेक गोष्टी तपासणं अनिवार्य आहे. याकरिता माननीय आयुक्त महोदयांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. आयुक्त महोदयांनी त्याच्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यांनी याबाबत चौकशी करण्याचे आम्हाला आश्वासित केले आहे. धन्यवाद. पाहत राहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.